आपल्या संघाकडून गोलंदाजी करतोय तो ऋषी. ऋषी टू पंकज. छानपैकी हा तटवलेला चेंडू, याच्यावर एक धाव पंकजने पूर्ण केली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोचती आहे 2-20. ऋषी आपल्या षटकातील पुढचा चेंडू खेळल तो जाधव, अनिकेत जाधव. अतिशय चांगली उत्कृष्ट असा फलंदाज. अनिकेत जाधव ऋषी याला. अनिकेतने हलकासा तटवलेला चेंडू, धावसंख्येत कुठली वाढ नाही. संघा डॉट बॉल, संघाचा धावफलक स्थिर 2-20. ऋषी याचं हे षटक अतिशय चांगलं ठरतंय. आपल्या षटकातील पुढचा चेंडू, हा चेंडू मारलेला बघूया याच्यावर किती धावा होते. बाउंड्रीच्या दिशेने चेंडू चाललेला आहे, पाहूया. चेंडू फलंदाजाने तो धावा किती 2. ओके, 2 धावा जाधव यांच्या फटक्यातून मिळाल्यात आपल्याला. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 2-22. ऋषी आपल्या षटकातील पुढचा चेंडू अतिशय जोरात मारण्याचा प्रयत्न होता, आपल्या बॅटीच्या टप्प्यात न आल्यामुळं निर्धाव चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. ऋषीचं हे षटक अतिशय चांगलं म्हणावं लागेल. पहिल्या षटकात 18 धावा आलेल्या होत्या आणि या दुसऱ्या षटकात मात्र 4 धावा फक्त. संख्या 22 झाली ना. परत निर्धाव चेंडू. दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर सर्व संघ जाऊन पोचतोय तो 2-22. तिसरं षटक त्या ठिकाणी प्रगतीपथावर. दरम्यान हवेत गेलेला चेंडू उलटा धावून पाहूया कॅच होतोय का हनुमंतला. उत्कृष्ट असा प्रयत्न त्या ठिकाणी हनुमंतचा, परंतु झेल झाला नाही. दरम्यानच्या काळात 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण. अपक्षाचे कार्यकर्ते, पिसर्वेचे अपक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते शहाजीदादा कोलते यांचं दरम्यान ग्राउंडवर आगमन. सहर्ष असं स्वागत. पुढील चेंडू हनुमंतचा आपल्या वैयक्तिक दुसऱ्या आणि संघाच्या तिसऱ्या षटकात त्या ठिकाणी हनुमंत प्रगतीपथावर. दरम्यान पुढील चेंडू हनुमंतचा उत्कृष्ट असा गोलंदाज, सरळ हाताचा गोलंदाज. दरम्यान फुल टॉस चेंडू टोलवलाय. चेंडू हवेत आहे, काय होतंय.
एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण पळून केली पंकज याने. पंकज अतिशय उत्कृष्ट असं रनिंग बिटवीन द विकेट पंकज आणि अनिकेत. सांगितलंय का? पुढील चेंडू हनुमंतचा. आणि समोर मारलेला हा सिक्सर, पंकज याने समोर मारलेला षटकार. पंकज अतिशय दमदार असं नेतृत्व. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब पिसर्व या संघातील 32 धावा त्या ठिकाणी. वैयक्तिक दुसरा आणि संघाचं तिसरं षटक टाकताना हनुमान. दरम्यानच्या काळात चेंडू हवे ते ऋषी चेंडूच्या खाली जातोय. काय होतंय? दोन फिल्डर त्या ठिकाणी आणि झेल सुटलेला आहे. पाहूया काय होतंय. झेलबाची ती रनआउटची त्या ठिकाणी संधी निर्माण झाली होती परंतु तीही दवडली. एकतपूर संघाचा संघनायक ऋषी झुरंगे आपल्या दोन्ही हाताने जेव्हा तो फलंदाजीला येतो तो जेवढ्या ताकदीने समोरून मारतो तेवढाच रिव्हर्स स्वीपचा फटका देखील तो तेवढ्याच ताकदीने मारू शकतो. ही त्याची लीला अख्ख्या पुरंदर तालुक्याला माहिती आहे. दरम्यान एक खोचक चेंडू आणि पंकजने समोरच्या दिशेने टोलवला. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होतोय. एक धाव पूर्ण आणि कसलाही ताळमेळ नसल्या कारणाने त्या ठिकाणी पंकज धावबाद होऊन परतताना अतिशय नाराज. हा क्रिकेट खेळ एकतपूर संघाचा हा सांघिक खेळ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय उत्कृष्ट असं एकतपूर संघ आपण पाहतो. एकतपूर संघ हा अतिशय शांत, संयमी आणि सगळेच प्लेयर त्या ठिकाणी एकदम सुंदर असा खेळ करतात. त्यांच्या खेळाचं कौतुक करावं तेवढं कमी. त्यांनी आत्ताच दाखवून दिलं की फलंदाजाची दोघांमधील थोडीशी गल्लत आणि विकेट मिळवून दिला. दरम्यान पप्पूसाठी पहिला चेंडू, पहिलाच रिव्हर्स फिरवलाय. काय होतंय? फिल्डर चेंडूच्या मागे धावतोय. एक धाव पूर्ण, दुसरी ही धाव त्या ठिकाणी पूर्ण. तिसरीचा होतोय का पाहू परंतु दोनच धावांवर त्या ठिकाणी समाधान मानावं लागेल. अतिशय ताकदवर असा खेळाडू त्या ठिकाणी पंकजला बाद करण्यात एकतपूर संघाला यश आलं. 3 षटकांचा खेळ त्या ठिकाणी संपलाय. 3 षटकांमध्ये 37 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि हाच धावांचा डोंगर अजून 3 षटकांमध्ये ते सर्वेला कसा वाढवता येईल याकडे अनिकेत याने आता लक्ष ठेवायला पाहिजे. खरं तर उंच आणि लांबच लांब फटके मारण्यात माहीर असलेला अनिकेत आज मात्र त्या ठिकाणी शांत दिसून येतोय. आता तो शांत का आहे? बॉलर्स नेम हेमंत. हेमंत साठी पुढील चेंडू आणि त्या दरम्यान तात्याने मारलेला चेंडू. काय होतंय? एक टप्पा पळून धावा आहे त्या ठिकाणी. फलंदाजांनी लक्षात घ्यायचंय कुठल्याही पद्धतीची डिक्लेअर स्वरूपाची धाव आपल्याला कुठेही मिळणार नाही. आपल्याला झाडाला चेंडू लागू मध्ये कशाला लागला चुकून आणि चेंडू जर अडकला तर आपल्याला त्या धावा पळून घ्यायच्या आहेत. त्या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपाची धावसंख्या आपल्याला कधी आणि कुठेच मिळणार नाही. मी आत्ताच म्हटलं होतं की अनिकेत हा अतिशय चांगला खेळाडू आहे आणि उंच आणि लांबवर फटके मारण्यात तो माहीर आहे आणि त्याने लगेचच दाखवून दिलं. परंतु एकतपूर संघाचा हेमंतही तितकाच हुशार गोलंदाज. हेमंतचा पुढील चेंडू अनिकेतसाठी फुलटॉस चेंडू पण त्याचा समाचार त्या ठिकाणी त्याला घेता आला नाही. नक्कीच पिसर्वे ग्रामस्थ आणि खेळाडूंकडून
या चेंडूवरती ही अपेक्षा नसावी की हा चेंडू अनिकेत सारख्या फलंदाजाकडून आतमध्येच राहील, परंतु काय ती गोलंदाजी, अतिशय सुंदर पद्धतीची गोलंदाजी करतात हेमंत. दरम्यानच्या काळात पुढील चेंडू हेमंतचा, उत्कृष्ट गोलंदाज, अतिशय चतुर, एक सुंदर चेंडू त्या ठिकाणी टाकला. दरम्यान एक धाव फोडून पूर्ण आणि दुसरीचा कुठलाही त्या ठिकाणी प्रयत्न केला नाही. या उत्तम फटक्यावर एकाच धावेवर त्या ठिकाणी समाधान मानावं लागलं. हेमंत आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर या सामन्याचे अंडरमॅन अनिकेत हा क्लीन बॉल झालेला आहे. हेमंतचा अतिशय अतिशय सुंदर चेंडू या सामन्याचे पंच म्हणून काम त्या ठिकाणी पाहतात घनश्याम कोलते आणि अण्णा पवार. लक्ष्मीमाता क्रिकेट क्लब पिसर्वे. पंच तुषार मेटे सर, आपणास विनंती की त्या ठिकाणी आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. भैया काकडे, आपण देखील आला असाल तर त्या ठिकाणी आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आणि हा सामना पुढे चालवायचा आहे. ते बाळाला काय, चला, एक जीत से कोई सिकंदर नहीं होता और एक हार से कोई फकीर नहीं होता. चार झालेत, बॉल चार झालेत, चार. चला, अतिशय चतुर गोलंदाज हेमंतचा पुढील चेंडू. बाबूने मारलेला हा चेंडू, ओमकार, बाबू उर्फ ओमकार, एक सुंदर असा फटका त्या ठिकाणी त्याने मारला, परंतु आपलं हे ग्राउंड अतिशय उत्तम आणि मोठा असल्या कारणाने तो चेंडू षटकारापर्यंत नाही पोहोचला आणि मैदानातच राहिला. दरम्यानच्या काळात पंच या चेंडूला दंडित करत आहेत. अतिशय अनुभवी पंच सचिन पवार यांनी या चेंडूला दंडित केला आणि वाईड चेंडू, या वाईडच्या स्वरूपात धावसंख्येला बळ आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43. हा ही चेंडू त्या ठिकाणी पंचांनी दंडित केला आहे आणि सर्व खेळाडू म्हणजे तो कुठलाही संघ असो सगळ्यांना आज या ठिकाणी सूचना की वाईड चेंडू असेल आणि पंचांनी तो वाईड घोषित केला तर आपल्याला त्यासाठी रिव्ह्यू भेटणार नाही. बाकी इतर कारणांसाठी आपण नक्कीच रिव्ह्यू मागू शकता, परंतु वाईड चेंडूसाठी आपल्याला त्या ठिकाणी रिव्ह्यू भेटणार नाही. एक गॅपमध्ये तटवलेला चेंडू, एकच धाव. दरम्यान आम आदमी पक्षाचे आकाश जाधव मैदानावर, त्यांचं सहर्ष असं स्वागत. षटक समाप्ती आणि या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45. चला, घनश्याम कोलते रिप्लेसमेंट आलेली आहे. अण्णा पवार, आपणासही विनंती त्या ठिकाणी आपल्या दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन आणि सर्वांकडूनच थँक्यू. सांघिक खेळ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तो एकतपूर संघाकडून. पहिल्याच षटकात त्या ठिकाणी आपण पाहतो 19 धावा कुठल्या गेल्या आणि त्यानंतर मात्र स्कोरबोर्डला जराशी संथ गती आलेली दिसते. आपल्याला तो स्कोर कसा वाढवता येईल याकडे आता फलंदाज बाबू आणि शिव यांनी लक्ष द्यायचे. दरम्यान स्कोर आहे 45. 4 ओव्हर. आजच्या दिवशी हा होणारा पहिलाच सामना त्या ठिकाणी मैदानात प्रगती पथावर सामन्यासाठी
पाचव्याला सिंगल हे षटकर नाही धरला मित्रा 45 राहुल कोलते आपणास विनंती की त्या ठिकाणी आपण समालोचन कक्षाशी त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. आपला त्या ठिकाणी मैदानातील राहुलजी आपणास विनंती की आपण त्या ठिकाणी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. अत्यंत महत्वाचा आणि महत्वाचं काम त्या ठिकाणी आपल्याकडे आहे. ते सर्व गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाचे संघनायक राहुल कोलते, दमदार नेतृत्व. पुढील चेंडू जर पहिला चेंडू फुटला होता म्हणून डेड दिला असेल तर मग यावेळेस मात्र मी एक सुरेख असा रोल्स रॉयल्सला लाजेल असा सॉफ्ट टच करेल आणि त्या चेंडूवर मी 4 धावा नक्कीच आपल्या संघाला मिळवून देईल. हा आत्मविश्वास त्या ठिकाणी आपल्याला शिवकुमारच्या अंगात दिसतो. आणि या सुंदर अशा चौकारानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 49. संघाची अर्धशतक होण्यासाठी फक्त एकच धाव त्या ठिकाणी कमी. आणि आता पाहूया ती एक धाव शिव आपल्याला कशा पद्धतीने मिळवून देतो. पुढील चेंडू कर्णधार ऋषीच्या माध्यमातून ऑफसाईडच्या दिशेने टोललेला चेंडू, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी अतिशय सुंदर असा चौकार शिवच्या बॅटीतून आपल्याला पाहायला मिळाला. शिवचं करावं तेवढं कौतुक कमीच. एक अनुभवी असा फलंदाज लक्ष्मी माता क्रिकेट क्लब संघाचा तो पहिला खेळाडू. परंतु पाठीमागच्या वर्षी आपण पाहतो की शनी शिंगणापूरला त्या ठिकाणी कावड गेली होती आणि शिखर शिंगणापूरला त्या ठिकाणी कावड गेली होती आणि शेवटच्या टप्प्यावरून शिवचा अपघात झाला आणि तो खाली पडला. त्यावेळेस त्याच्या पायाला जबर अशी दुखापत झाली. त्या दुखापतीतून तो बाहेर येऊन आता आपण पाहतो की किती उत्कृष्ट खेळ त्या ठिकाणी करतोय. जरी त्याची रनिंग पहिल्यासारखी आपल्याला दिसून नाही येत कारण त्याला जखम पण तेवढीच मोठी झाली होती. हा हा दरम्यान ओमकार बनकर अतिशय उत्कृष्ट असा शॉट मारला आणि या चेंडूवरती 6 धावा मिळवल्या. या षटकाराबरोबर संघाची धावसंख्या 60. नक्कीच या शॉट साठी जीएमसीसी संघाकडून टाळ्यांचा वर्षाव त्या ठिकाणी झाला पाहिजे. कृपया एकदा आपण त्याच्या शॉट साठी टाळ्या वाजवायच्या आहेत. अतिशय उत्कृष्ट खेळ त्या ठिकाणी ओमकार करतोय. आपला धोनी त्या ठिकाणी खेळतोय. धोनीने मारलेला हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने, एक धाव पळून पूर्ण, दुसरीचा त्या ठिकाणी प्रयत्न आणि दोनही धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण. पंच आपली सूचना त्या ठिकाणी लक्षात घेतली जाईल. आता बॉल टाकताना कुठल्याही पद्धतीचं समालोचन होणार नाही. धन्यवाद. चला 5 षटक पूर्ण आणि धावसंख्या झाली आहे ती 62. त्या ठिकाणी शिव हा स्वतः खांद्यावर हा गाडा घेऊन चाललाय आणि त्याच्या साथीला आपण पाहतो ओमकार बनकर. काय तो खेळ, काय तो शॉट त्याचा त्या ठिकाणी, उत्कृष्ट असा शॉट. तर मी मगाशी सांगत होतो की शिवकुमार आणि त्यासोबत घनश्याम कोलते त्यांचाही त्या ठिकाणी अपघात झाला शेवटच्या टप्प्यावर. घनश्याम यांनाही त्या ठिकाणी जबरदस्त असा मार लागला होता. परंतु
दरम्यान संघनायक LMCC संघाचे संघनायक घनश्यामजी कोलते यांच्याकडून शिवच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी जाहीर झालं आहे. पाहूया शिव काय करतोय. बॉलर्स नेम आणि मला वाटतं घनश्यामचे 500 जातात का काय, 500 साठी तयार राहायचे. आणि काय त्या ठिकाणी पंचांचा निर्णय चौकार. घनश्याम शिव अजून थोडीशी ताकद. आणि बॉलर्स नेम काय सांगितलं, धनंजय. ओके, अतिशय सुंदर असा फटका. 66 धावा त्या ठिकाणी धावपलकावरती पूर्ण. पुढील चेंडू धनंजयचा शिवसाठी. मात्र यावेळेस एक हलका एक लोअर फुटा चेंडू आणि त्या ठिकाणी शिव बाद. उर्वरित काही चेंडू त्या ठिकाणी बाकी. आणि मला त्या ठिकाणी सांगावंसं वाटतं की गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाचे मार्गदर्शक आणि एक उत्तम असा आधारस्तंभ आपल्याला म्हणता येईल संतोषजी पवार साहेब हे नेहमीच आपल्याला त्या ठिकाणी विविध माध्यमातून मार्गदर्शन करत असतात. वेळोवेळी योग्य तो सल्ला त्या ठिकाणी ते देत असतात. या वयातही त्यांनी ती क्रिकेटची आवड त्या ठिकाणी जोपासलेली दिसून येते. आदरणीय संतोषजी पवार साहेब त्यांचं त्या ठिकाणी सर्वच खेळाडूंकडून सर्व ग्रामस्थांकडून मनपूर्वक असं आभार मी त्या ठिकाणी मानतो. खरंच एक उत्कृष्ट असं नेतृत्व त्यांना म्हणावं लागेल. काल आपण पाहतो कालच्या मॅच मध्ये त्यांचा मुलगा अनुराग आपल्याला खेळताना दिसला आणि त्याने तब्बल 2 विकेट एका षटकात प्रथमच तो खेळत होता आणि त्याने त्या षटकात 2 विकेट मिळवल्या. धावून रन घ्यायचा असेल तर आपल्या दोघांमधील कॉम्बिनेशन हे चांगलं असावं. ज्यावेळेस कॉम्बिनेशन चांगलं असतं त्यावेळेस अशी चोरटी धाव अगदी सहजरित्या पूर्ण केली जाऊ शकते. पाहूया अनिल दादा एक विस्फोटक असा फलंदाज सामना करेल धनंजयचा. अतिशय चतुर असा गोलंदाज धनंजय. पाहूया काय होतंय. एक स्लोअर पद्धतीचा चेंडू. स्लोअर पद्धतीचा चेंडू. चला शेवटचा षटक. काय ती ऋषीची चतुराई. सुंदर पद्धतीने फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला. मला वाटतं अनिल दादा त्या ठिकाणी बाद ठरलेला खेळाडू आणि ओमकारला अजूनही नॉन स्ट्रायकरलाच राहावं लागेल. यावेळेस मात्र मला वाटतं की ओमकारने विशालशी बोलून घेतलं पाहिजे. कारण आपल्या दोन्ही खेळाडूंमध्ये ज्यावेळेस ताळमेळ योग्य असतो त्यावेळेस होणारा खेळही हा अतिशय योग्य होत असतो. चला सामन्याला सुरुवात करायची. आज आपल्याला भरपूर असे सामने खेळवायचे आहेत आणि विनंती की आपलं जर सामना हा लवकर झाला तर आपल्याला पुढचे होणारे सामने हे सर्वच 6 षटकांचे खेळवता येतील. दरम्यान राहुल कोलते संघनायक आपणास विनंती की आपण समालोचन कक्षाशी संपर्क त्या ठिकाणी साधायचा आहे. राहुलजी कोलते. पुढील चेंडू धनंजय. गाड्यांचा आवाज बंद करायचा आहे बरं का पाठीमाग. अरे त्या गाड्या ना तिकडे. या गाड्या घेऊन मुलांना विनंती की आपण त्या ठिकाणी इकडे आवाज करत फिरायचं नाहीये. पुढील चेंडू धनंजयचा सामना करेल धडाकेबाज फलंदाज ओमकार. स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू. काय तो झेल टिपलाय पाठीमागच्या साईडला. अतिशय उत्कृष्ट असा झेल आणि धावगतीला ब्रेक लावला. 67 धावसंख्या त्या ठिकाणी स्कोर बोर्डवरती. या षटकाच्या समाप्तीनंतर पिसोळे संघाने आपले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लावून घ्यायचे आणि जिंकण्यासाठी 68 धावांचं आव्हान असेल एकतपूर संघासमोर.
सगळ्यांनाच शुभेच्छा. यापुढील समालोचन करतील केंद्र प्रमुख रोहिदासजी कोलटे सर. हॅलो, बॉल इकडे जमा करा. छत्रपती संभाजी महाराज स्टेडियमवर चालू असलेला हा सामना पिसेवरे संघाने प्रथम फलंदाजी करून 67 धावा फटकवलेल्या आहेत. जिंकण्यासाठी एकतपूर संघाला 68 धावांची गरज. 6 षटकांचा सामना. पिसेवरे संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. शांत संयमी खेळाची आवश्यकता. नवीन 2 बॉल न्या आणि त्यातला एक परत आणायचा असतो. हे तसं नाही. क्षेत्ररक्षण पिसेवरे संघाने लावून घेतले. एकतपूर संघाचे सलामीचे फलंदाज दोघांची नावं ज्यादा प्लेयर कोण असेल तर त्यांनी सांगावीत. एकतपूर संघाचा सलामीचे फलंदाज मैदानामध्ये. थोड्याच वेळात सामना सुरू होईल आणि पिसेवरे संघाकडून
आपल्या बॉलिंग मार्कवर राहुल. एकतपूर संघाकडून फलंदाज म्हणून सलामीचे फलंदाज म्हणून ऋषी आणि गणेश. ऋषी आणि गणेश हे दोन फलंदाज धावपट्टीवर. गोलंदाजी करील तो राहुल. पेशवरे संघाकडून पहिलं षटक घेऊन येईल तो राहुल. स्ट्राईकला कोण रे? स्ट्राईकला ऋषी, नॉन स्ट्राईक गणेश, गोलंदाजी राहुल. राहुल आपल्या बॉलिंग मार्कवर. संघाकडून पहिला आणि वैयक्तिकही पहिलं षटक घेऊन येतोय तो राहुल. तोंड देतोय तो ऋषी. पाहूया राहुल याचा पहिला चेंडू आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट हँड ओव्हर द विकेट मारा. हा सुरुवातीलाच फटकावलेला चेंडू. पाहूया याच्यावर किती धावा मिळतात ते. सीमारेषालगत फलंदाज क्षेत्ररक्षक तैनात आणि एकच धाव ऋषियाच्या बॅट्समन आलेली ही पहिली धाव संघाला सुरुवात करून देते. आता खेळतोय तो गणेश. राहुल गणेशसाठी. दुसरा चेंडू चांगल्या पद्धतीने फटकावलेला. याच्यावर मात्र 2 धावा घेतोय तो गणेश. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 बिनबाद 3. पहिलं षटक चालू आहे आणि या पहिल्या षटकामध्ये ऋषी 1 गणेश 2. संघाची धावसंख्या 3. पुढचा चेंडू राहुल याचा गणेशसाठी. हा अतिशय सुंदर चांगला पडलेला. थोडासा अंपायर वाईड त्याला घोषित करतायत. वाईड चेंडू. संघाची अतिरिक्त धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 4. राहुल यांचा भरकटलेला हा चेंडू वाईड गेलाय. राहुल आपल्या षटकातील पुढचा चेंडू. डेड बॉल. ओके. स्ट्राईक गणेश. हा मात्र अतिशय चांगला पडलेला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. जोरदार अपील. मात्र धावसंख्येत कुठेही वाढ नाही. निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. अतिशय चांगला पहिल्या भरकटलेल्या चेंडू नंतर राहुलने मात्र उत्तम असा चांगला चेंडू टाकला आहे गणेशाला. आपल्या षटकातील पुढचा चेंडू. हा मात्र उंचून मारलेला चेंडू निश्चित सीमारेषेबाहेर जाईल आणि हा षटकार. या षटकारानंतर मात्र संघाची धावसंख्या हलतीया. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. राहुलच्या गोल या टाकलेल्या बॉलचा खरपूस समाचार घेतलाय तो गणेशाने. थोडासा हाफ पडलेला चेंडू, वर आलेला चेंडू. राहुल याचा पुढचा चेंडू. हाही मात्र परत
षटकार गेलाय. राहुल्याच्या गोलंदाज थोडी महागडी ठरली आहे. 2 षटकार गेल्यात आणि या दोन्ही षटकारामुळं राहुल्याचा पुढचा चेंडू हा मात्र सहज पद्धतीने तटवून काढलेला चेंडू फॉलो थ्रोमध्ये राहुल्याने तो अडवलाय. संघाची धावसंख्या किती? 16. पहिल्या षटकानंतर एकतपूर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. गोलंदाजीसाठी आलाय तो विशाल. विशाल आपल्या संघाकडून दुसरे षटक घेऊन येतोय. स्ट्राईकला खेळतोय तो ऋषी. पहिल्याच चेंडूवाटी ऋषीने फटकावलेला चेंडू जास्त लांब गेला नाही, पण 1 धावेपासून मात्र ते रोखू शकले नाहीत. संघाच्या धावसंख्येत 1 ने वाढ. अतिशय चांगल्या पद्धतीने टाकलेला हा विशालचा चेंडू. विशाल आपल्या षटकातील पुढचा चेंडू. हाही परत फटकावलेला चेंडू क्षेत्ररक्षकाने उत्कृष्ट पद्धतीने तो अडवलाय. संघाच्या धावसंख्येत 1 ने वाढ. अतिशय पिसवऱ्या संघाची थोडंसं क्षेत्ररक्षकांची जमलिंग होती. शांत संयमी विश्वासू पद्धतीने स्कोर 18. हा बॉल किती दिले? बॉल चेक करा देतो हे तुम्ही बघा. गोलंदाजाच्या शैलीवर थोडंसं मला वाटतं थर्ड अंपायर गेलेला हा निर्णय पाहूया. थर्ड अंपायरमध्ये गोलंदाजाच्या शैलीवर घेतलेला ही थर्ड अंपायर काढलेला निर्णय योग्य शैली आहे. आणि विशाल आपल्या षटकातील संघाची धावसंख्या 18.
विशाल चेंडू टाकेल. उत्तुंग समारलेला षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोचती 24. ऋषी आणि गणेश अतिशय चांगली फलंदाजी. ऋषीने मारलेला हा षटकार. संघाची धावसंख्या 24. विशाल आपल्या षटकातील पुढचा चेंडू. दोन धावा. जांभले यांनी सीमारेषेजवळ अडवलेला केलेली फिल्डिंग, याच्यावर 2 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोचती किती रे 26 का 26. नवनाथ ऋषी पहिलाच तीन ना नाही देतो ना कॉमेंट्रीला. या ठिकाणी 4 बॉल 46 रन.
या ठिकाणी एकतपूर संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 3 ओव्हर 55 बिनबाद. बघूया आता GMCC क्रिकेट क्लबकडून चौथ्या ओव्हरसाठी कोण येत आहे. या ठिकाणी चौथ्या ओव्हरसाठी अमोल कोलते. एकतपूर संघाला अजून 8 धावांची गरज. चौथ्या ओव्हरमधील 3 चेंडू व 15 चेंडू 8 धावांची गरज एकतपूर संघाला. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न पंकज कोलते यांच्याकडून. अजून एकतपूर संघाला 3 धावांची गरज. 13 चेंडूमध्ये 3 धावांची गरज.
एकतपूर संघाला 12 चेंडूमध्ये फक्त 3 धावांची गरज. 5वी ओव्हर घेऊन येत आहेत शिवकुमार कोटलगी. जर या चेंडूवर हॅट्रिक घेतली शिवकुमार कोटलगे यांनी तर या ठिकाणी संतोषजी पवार व घनश्याम कोलते यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये व बिरुशेठ कोलते यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक येईल. पण या ठिकाणी काही बक्षीस मिळू शकत नाही व या ठिकाणी एकतपूर संघ विजयी झालेला आहे. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन व पराभूत संघाचे सुद्धाही अभिनंदन. अजून सुद्धा एक चान्स आपल्याकडे आहे. या ठिकाणी